केंद्रीय मंत्र्यांचा सिक्युरिटी ऑफिसर असल्याचं सांगून एका ठगबाजानं सराफा व्यापाऱ्यांना गंडवले। नागपुरातील 2 सराफा व्यापाऱ्यांना 7 लाखांपेक्षा अधिक रुपयांनी गंडवल्यानं नागपुरात खळबळ उडाली आहे। पाहूयात या संदर्भातला हा वृत्तांत। मंत्र्यांच्या नावे सराफांना गंडा। नागपुरात लूटमारीचा नवा फंडा। 2 सराफांची लाखोंची फसवणूक। एखाद्या विभागातील मोठा अधिकारी सांगून नोकरी लावण्याच्या बहाण्याने फसवणूक झाल्याचं आपण नेहमीच ऐकतो। मात्र केंद्रीय मंत्र्याचा सिक्युरिटी ऑफिसर असल्याचं सांगून सराफांनाच गंडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। नागपूर शहरातील 2 सराफा व्यापाऱ्यांना केंद्रीय मंत्र्यांचा सिक्युरिटी ऑफिसर असल्याचं सांगत या ठगबाजानं 7.5 लाखांचा गंडा घातलाय। कोठारी ज्वेलर्स आहे, त्या ज्वेलर्सचे मालक कोठारी यांनी फोन केला की त्यांच्या दुकानामध्ये एक केंद्रीय मंत्री यांचं नाव घेऊन त्यांचं सिक्युरिटी एजन्सीचा चीफ आहे असं सांगून त्यांनी त्यांच्याकडे जवळजवळ 31 ग्रॅम म्हणजे 2,57,000 रुपयाचं 2 चेन सोन्याच्या खरेदी केल्या आणि साहेबांची ओळख सांगून त्यांनी त्या ठिकाणी ते चेक दिला आणि पेमेंट कॅश किंवा इतर कुठलेही ऑनलाईन पेमेंट न करता चेकद्वारे पेमेंट केलं। आधी त्यांनी नकार दिला होता, परंतु त्यांच्या मालकांना परत त्यांनी कन्व्हिन्स केलं आणि ओळख अजून वाढवून त्यांनी ते पैसे त्या सोनं खरेदी केलं। या तोतया अधिकाऱ्यानं नागपुरातील रोकडे ज्वेलर्समध्ये फसवणूक करण्याचा प्रयत्न केलाय। ज्वेलर्सच्या मालकांनी लगेच केंद्रीय मंत्र्यांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करत चौकशी केली। सदर व्यक्ती हा तोतया असल्याचं लक्षात आलंय। मात्र आपलं बिंग फुटल्याचं ठगबाजाच्या लक्षात आल्यानं या तोतया अधिकाऱ्यानं पळ काढलाय। रोकडे ज्वेलर्स महाल या ठिकाणी केला। त्याचे मालक राजेश जोगडे जे सराफा असोसिएशनचे सचिव आहेत, त्यांना अशी मागणी केल्यानंतर त्यांनी त्याबद्दल व्हेरीफाय केलं आणि त्या व्यक्तीने त्याचं नाव राजवीर सिंग चावला असं सांगितलं होतं आणि दिल्ली येथून आले असं सांगितलं होतं। तर रोकडे ज्वेलर्सच्या मालकांनी ते खात्री केल्यानंतर त्यांना अशा नावाचा व्यक्ती सिक्युरिटी एजन्सीमध्ये नसल्याबाबत खात्री पटल्याने त्यांनी ती माहिती त्यांच्या मॅनेजरला सांगितली आणि तोपर्यंत तो व्यक्ती तिथून पळून गेला होता। 2 सराफा व्यापाऱ्यांना गंडवल्यानंतर मात्र एका सराफा व्यापाऱ्याला शंका आली आणि 7 ते 8 सराफ ठगबाजाकडून होत असलेल्या फसवणुकीत बचावले। सराफा व्यापाऱ्यांच्या तक्रारीवरून या तोतया अधिकाऱ्याविरुद्ध सीताबर्डी आणि अंबाझरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले। स्वतःची बनावट ओळख दाखवून अशा प्रकारे चेक देऊन म्हणजे ते चेक किती खरे किंवा खोटे याबद्दल आम्ही तपास करत आहोत आणि सोनं खरेदी करण्याचा जवळजवळ 8 ते 10 लाखाचं सोनं खरेदी करून त्यांनी पलायन केलेलं आहे। अशा प्रकारे पोलीस स्टेशन अंबाझरीमध्ये गुन्हा दाखल आहे। केंद्रीय मंत्र्यांचा सिक्युरिटी ऑफिसर असल्याचं सांगून सराफा व्यापाऱ्यांना गंडा घालणाऱ्या अशा ठगबाजांपासून सावध राहण्याचं आवाहन करण्यात येतंय। अमर काणेसह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास नागपूर।